नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या हरभऱ्याच्या बाजारामध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे काही बाजार समित्यांमध्ये दर चांगले उसळलेले दिसत आहेत, तर दुसरीकडे काही ठिकाणी आवक वाढल्यामुळे दरांवरती दबाव येत असल्याचं स्पष्ट जाणवतंय। तर सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये एकूण सुमारे 20,477 क्विंटल हरभऱ्याची आवक नोंदवली गेली आणि या आवकेनुसार दरांमध्ये मोठा फरक पडताना दिसून आलाय। विशेष म्हणजे यंदा काबुली हरभऱ्याने बाजारामध्ये वेगळीच छाप सोडली असून व्यापाऱ्यांकडून त्याला जोरदार मागणी मिळताना दिसून येते। सकाळपासूनच बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि शेतकरी यांची लगबग सुरू झाली आहे। अमळनेर बाजार समितीमध्ये चाफा हरभऱ्याची तब्बल 4,500 क्विंटल आवक झाली आहे, तर त्याच ठिकाणी काबुली हरभऱ्याची 3,500 क्विंटल एवढी मोठी आवक झाली आहे। अमरावतीमध्ये 3,387 क्विंटल, तर अकोल्यामध्ये 1,996 क्विंटल, तर सेलू येथे 1,500 क्विंटल हरभरा बाजारामध्ये दाखल झाला आहे। या मोठ्या आवकेमुळे काही बाजारामध्ये दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी थोडीशी घसरण देखील पाहायला मिळाली। मात्र जिथे दर्जेदार माल होता तिथे व्यापाऱ्यांनी मागे वळून पाहिलं नाही असं स्पष्ट चित्र दिसून आलंय। दरांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर जालना बाजार समितीमध्ये काबुली हरभऱ्याने अक्षरशः कमाल गाठली आहे। इथे दर 8,200 रुपयांपर्यंत पोहोचलाय, जे सध्याच्या बाजारामध्ये मोठं मानलं जाते। तर मुंबई बाजारामध्ये लोकल हरभऱ्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला असून सरासरी दर 7,150 रुपयांवरती स्थिर राहिलाय। तर जळगाव बाजारामध्ये लाल हरभऱ्याला 6,025 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय, तर चिमूर बाजारामध्ये सरासरी दर हा 5,400 रुपये राहिलाय। या सर्व ठिकाणी मागणी मजबूत असल्यानं दर टिकून राहिल्याचं दिसून आलंय। मात्र सगळीकडे परिस्थिती सारखी नव्हती। काही बाजार समित्यांमध्ये आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे दर घसरल्याचंही स्पष्ट झालंय। तर पैठण बाजारामध्ये दर हे केवळ 3,141 रुपयांवरून घसरले, जे शेतकऱ्यांसाठी चिंतेचं कारण ठरतंय। तर हिंगोलीमध्ये सरासरी दर हा 4,900 रुपये, चंद्रपूरमध्ये 4,975 रुपये, तर धुळे बाजारामध्ये लाल हरभऱ्याला सरासरी 4,720 रुपये दर मिळालाय। या बाजारामध्ये व्यापारी खरेदी थोडीशी मंदावल्यामुळे दरांवरती दबाव आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर यंदा बाजारामध्ये सर्वाधिक चर्चा जर कुठल्या प्रकाराची होत असेल तर तो म्हणजे काबुली हरभरा। स्वच्छ, मोठा दाणा आणि चांगली गुणवत्ता असलेल्या काबुली हरभऱ्याला व्यापाऱ्यांनी प्राधान्य दिले, त्यामुळेच या प्रकाराला 6,500 ते 8,200 रुपयांपर्यंतचा दर मिळताना दिसून आलाय। चाफा हरभरा मात्र मध्यम स्तरावर राहिलाय, त्याला 4,800 ते 5,150 रुपयांदरम्यानचा दर मिळाल्याचं पाहायला मिळालंय। लाल हरभऱ्याच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी तेजी तर काही ठिकाणी घसरण दिसून आली आहे। तर लोकल हरभरा साधारण 5,000 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान फिरताना दिसून आलाय। सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, मुरुम, बुलढाणा, वरोरा, शेगाव या बाजार समित्यांमध्ये देखील हरभऱ्याची चांगली उलाढाल पाहायला मिळाली आहे। काही ठिकाणी गरडा तर काही काट्या प्रकारालाही मध्यम प्रतिसाद मिळालाय। विशेष म्हणजे जिथे माल स्वच्छ, कोरडा आणि व्यवस्थित निवडलेला होता तिथे व्यापाऱ्यांनी जास्त दर देण्याची तयारी दाखवली, त्यामुळे गुणवत्ता हीच सध्या दर ठरवणारी सर्वात मोठी गोष्ट ठरत आल्याचं दिसून येत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकंदरीत शेतकऱ्यांसाठी हरभऱ्याच्या बाजारामध्ये सध्या चांगल्या संधी आणि धोका दोन्ही एकत्र दिसून येत आहे। योग्य बाजार समितीची निवड, मालाची गुणवत्ता आणि विक्रीची वेळ या तीनही गोष्टी जोडल्या तर शेतकऱ्याला चांगला दर मिळू शकतो। त्यामुळे घाई न करता माहिती घेऊन आणि विचारपूर्वक निर्णय घेणं सध्या गरजेचं आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं बाजारामध्ये हरभऱ्याला जोरदार मागणी आलेली आहे आणि बाजारभाव देखील चांगले वधारल्याचं पाहायला मिळतंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।